विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्या सुरू झालेल्या आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. अशी परिस्थिती झाली एकनाथ शिंदे यांची. आधीच नाराज असलेले शिंदे गटाला भाजपचा खूप काही मोठा धक्का बसत आहे. कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, पण त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकटे एकनाथ शिंदे उपस्थित होते. बाकी आमदारांनी दांडी मारली, बहिष्कार टाकल्या. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा एकनाथ शिंदेंना बसताना दिसत आहे. शिंदे सेना गटात नाराजीचा सूर असताना दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली. जळगावच्या जामनेरमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपामध्ये प्रवेश केला. यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने झाले. जामनेर नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेचे AB फॉर्मसह अर्ज भरलेल्या वार्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण व वार्ड क्रमांक 13 मधील रेशंता सोनवणे या 2 महिला उमेदवारांनी माघार घेत डायरेक्टली देवेंद्र फडणवीसांची गाठभेट केली. शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने दुसरीकडे भाजपचे 2 उमेदवार बिनविरोधी विजयी झाल्याचे समोरून आले. आता शिंदे सेना कमकुवत असताना अशामध्ये एकनाथ शिंदे यांना एकच पर्याय उरला. तो म्हणजे काय, तर तो म्हणजे अमित शहा यांच्याकडे जाऊन आपलं रडगाणं मांडणं. आज एकनाथ शिंदे यांच्यावर जी परिस्थिती आली आहे ती त्यांचीच कारणीभूत आहे. ते म्हणताना फिरून फिरून आपलं कर्म वापस येतं, त्याच पद्धतीची गोष्ट ही झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चांगला पक्ष होता, एकुलता एक महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पक्ष होता, तो पक्ष फोडला आणि भाजपच्या हवाली केला. आत्ता भाजपने त्यांना डावलल्याने एकीकडे भाजपची गाठभेट आहे ती अजित पवारांबरोबर. अजित पवार कधीही सोडून जाणार नाही असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांची कोंडी करताना ही परिस्थिती उद्भवत आहे. आता एकनाथ शिंदे यांची गोष्ट अशी झाली की इधर का ना उधर का करायचं काय, परत आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात देखील जाणार नाही आणि दुसरीकडे जर आपण यांच्याशी वैर केलं तर आपला जो काही निकाल आहे चिन्हाचा आणि पक्षाचा, तो निकाल हे आपल्या विरुद्ध लावून टाकतील. मग उरलं काय, तर यांना उरला एकच पर्याय, भाजपमध्ये विलीन व्हा. आणि ते विलीन होणं कठीण आता झालेलं आहे. म्हणजे काय, तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. हे अतिशय चुकीचं होतं. कर्म हे फिरून येत असतं. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.